सुखाने इथे नांदती नववधू हसण्याचा हळू गंध येई अंगणा जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा डोळीपाणी सुखाच्या लहरी सरवरसे आनंदाची नवख्या या बंधना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एक एक क्षण सुखाचा लक्ष्मी तर तुम्हाला सुरुवात सुद्धा झाली बाकीचे गेलेत कुठे अहो येतील इतक्यात. आई नैवेद्य काय का संतोष नाही आला अजून? येतील इतक्यात. ते ऑफिसची कामं आटपून येणार आहेत. बर आई बाबा मी आले. सावकाश. ये कसा आहे सिद्धू सुपर सासू एक नंबर दिसतेस. पिल्लू आलंय ए बाळा, मामाकडे सांभाळ आवाज जरा. अरे हरीश सिंचनाताई कुठे आहे? ऍक्च्युली तिला ऑफिस मधून सुट्टी नाही मिळाली. नाही मला म्हणाली आहे ती ऑफिसचं काम लवकर आवरून येणार आहे. ती प्रयत्न तर करणारच आहे. लक्ष्मी मला सांग जानू कुठे राहिली आहे अजून कशी नाही आली ही जानू येत असेल वाटेतच असेल. मी एकदा तिला फोन करून बघतो. हा हा कर लगेच कर तुम्ही आरतीचं ताट घ्या आणि तुम्ही नारळ घ्या. आपल्याला बाहेर जावं लागेल. आई मी सांगितलं होतं तुम्हाला काकू की जयंतवर विश्वास ठेवू नका. बघा काय अवस्था करून ठेवली आपल्या जानूची. जानू 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 लक्ष्मी काय ग लक्ष्मी काय लक्ष्मी तू हे ठीक आहे. पाणी पी जरा घाबरलीस का पाणी पी सावकाश लक्ष्मी ही अजून घे थोडस. लक्ष्मी काय झालं तुला का घाबरलीस एवढी? स्वप्न वाईट स्वप्न पाहिलंस? हो आपल्या ना नवीन घराची वास्तू शांत होती. सगळे आले होते. लक्ष्मी अगं मग यात वाईट काय हे तर चांगलं स्वप्न आहे ना. नाही जानू नव्हती. अगं आपल्या जानूला काही झालं नाहीये लक्ष्मी. बरं आपण सर तुझ्या खोलीत जाऊन बघूया. जानूला झोपलेली पाहिलीस की तुला बरं वाटेल. हं शांत होशील तू. ठीक आहे बघायचं जाऊ. हो चल जानू आई बाबा तू काय जानू आई काय झालं तू एवढी का घाबरलीयस? अगं जानू विशेष काय नाही का तू दिसली नाहीस ना खोलीत म्हणून थोडीशी घाबरली आणि काही नाही. तू कुठे होतीस? मी हे काय पाणी आणायला. अगं खोलीत पाणी नव्हतं ना तेच आणायला गेले होते. पण काय झालंय? तू बरी आहेस ना? हो मला काय होणार आहे? अगं ते अगं जानू काय नाही तू लक्ष नको देऊस. तू जा बरं जाऊन झोप जा. हो पण सगळं ठीक आहे ना? ओके बाय गुड नाईट. गुड नाईट. झाली का खात्री? आता झोपायचं. चल लक्ष्मी जानूला सुखरूप पाहून बरं वाटलं ना तुला? काळजी मिटली ना तुझी? हा आता का टेन्शन घेतेस तू? अगं खरं सांगू का हे सगळं का घडलं? अगं हे स्वप्न पाहायचं डिपार्टमेंट माझं आहे. तू मध्ये तशी लुडबुड केलीस ना म्हणून हे झालं सगळं. काय तुम्ही पण लक्ष्मी असं काय करतेस? अगं तुझी काळजी कळते का मला? पण अगं जयंत आहे ना त्याच्यावर विश्वास आहे ना तुझा? असं बघतेस काय? आहे ना विश्वास जयंतवर? आहे हो पण पण काय जयंत आपल्या जानूवर किती प्रेम करतो
किती काळजी घेतो तिची हे आपण पाहिलं ना, प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय ना आपण. खरं तर जानूला तो आठवतही नाही. जानू विसरली आहे त्याला. असं असून सुद्धा तो आयुष्यभर तिच्यासाठी थांबायला तयार आहे. त्याच्या मनाला किती यातना होत असतील बघ ना, तरी सुद्धा तो जानूवर तितकंच मनापासून प्रेम करतो. अगं तो तिच्या केसालाही धक्का लागू देत नाही, हो की नाही? मला जयंतचं खरोखरच खूप कौतुक वाटतं. कधी ना कधी एक दिवस जानूच्या डोळ्यात त्याच्याबद्दल पूर्वीचं प्रेम दिसेल, नक्की दिसेल, याची आस लावून बसलाय का तो. आणि मुख्य म्हणजे आपल्या जानूबद्दल मला खात्री आहे. आपली जानू इतकी हुशार आहे, समजूतदार आहे. आपल्या जानूला सुद्धा जयंतचं प्रेम नक्की जाणवेल, बघशील तो. लक्ष्मी तुला खरं सांगू, जयंत सारखा जोडीदार मिळायला भाग्य लागतं. आणि जानू आपली खरंच खूप भाग्यवान आहे. तू काही काळजी करू नकोस. आणि सगळ्यात महत्वाचं, यापुढे कधीही स्वप्न एकटीने बघायचं नाही. माझ्याशिवाय कुठलंही स्वप्न बघायचं नाही, ठीक आहे? खरं तेच बोलतोय. त्याने जानूला खूप त्रास दिलाय, खूप छळलंय आणि जानूने स्वतः मला सांगितलंय तो खूप पोचलेला नीच माणूस आहे काकू. विश्वाने त्या दिवशी जे सांगितलं त्यावर माझा अजिबात विश्वास नाहीच आहे. जयंतरावांचं जानूवर प्रेम आहे मलाही कळतंय, पण मग तरी हे असं स्वप्न का पडलं असेल मला? लक्ष्मी काय हे काय आता काय नाही नाही आता काय ठरलं आपलं? माझ्याशिवाय स्वप्न नाही बघायचं ठरलंय ना आपलं. आता झोपणार का? तुम्ही पण पडा. अगं मी पडीनच, पण तू विसरलीस का? उद्या अक्षय तृतीया आहे आपल्याकडे. आपण लोकांना जेवायला बोलवलेलं आहे, सगळी तयारी करायची आहे. मग नाही झोपलीस ना तू तर तयारी कशी करणार आहे? करेन हो सगळं. ती तू करशील, पण माझं काय? म्हणजे मी काही तयारी करणार नाहीये, पण समजा मी रात्री उशिरा झोपलो तर उद्या आपल्या सगळ्या पाहुण्यांसमोर मला जांभई येतील आणि काय बाई असंच करशील ना? तुला आवडत नाही ना, म्हणून म्हणतो तुझ्यासाठी. अगं तुम्ही पण ना कधी काही थट्टा करता. पडा आता तुम्ही. लक्ष्मी नको एवढी काळजी करू. सगळं ठीक होणार आहे. झोप. चला 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 नाश्ता करायला पटकन सगळे. नाश्ता नाश्ता पटकन या. अरे अरे काय भिकाऱ्यासारखं चालवलंच हे? भिकाऱ्यासारखं नाही, व्यंकी मामासारखं. एक वेळ एकच आहे. नीलम काय बोलतेस तू हे? सिद्धिराज, आता ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला बोलवलत ना ते बघून मला अगदी माहेरी असल्यासारखं वाटलं. भावना, आता तू 2 जीवांची आहेस ना, मग सिद्धू तुझी जितकी काळजी घेता येईल ना तितकी काळजी घेण्याचा प्रयत्न करणार आहे.